तर मित्रांनो आम्ही चालत जातोय कारण गाड्या आणण्याची मानधन आहे, रस्ता चांगला नाही इथून. आणि या दोघांचं काय चालू आहे काय माहीत नाही, डिस्कशन काय समजत नाही. इथून जवळ पडते तिथून जवळ पडते एवढंच बोलतायत. तर धबधबा कसा असेल सांगतो तुम्हाला, पहा व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो आता आपण धबधब्याच्या जवळ आलेलो आहे. आवाज तर तुम्ही ऐकू शकता किती मोठ्याने येत आहे. आणि रेल्वे ट्रॅक वगैरे पण दिसतोय इथून. जर एक ट्रेन जाताना दिसली तर खूप मस्त वाटेल. माझे दोन्ही काका पुढे चालतात आहेत. अरे वा, अरे हाच आहे तो पप्प्या. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसत आहे सुंदर धबधबा असा. रानपाट सुरंग. तर मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर धबधबा आहे. इथे पाण्यात अंघोळ करतायत. कसं वाटतंय मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पाण्याचा एवढा फोर्स आहे त्यामुळे ते त्या वाऱ्याने झाडं पण हलतायत. तर मित्रांनो हा आहे रानपाट सुरंग. सुरंग आणि हा माझ्या पाठी आहे तो रानपाटचा धबधबा. नक्की पहा, विजिट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. हा आहे रानपाट, उटीतून जवळ पडेल तुम्हाला.
मग अशी चर्चा चालली होती की हा धबधबा आहे, तोच धबधबा आहे, तोच धबधबा आहे. तर ती भावना सक्सेसफुल झालेली आहेत आणि हा धबधबा तोच आहे. फक्त त्याच्यापर्यंत तिथपर्यंत पोचण्याच्या वाट्या ज्या आहेत ना, रस्ते, ते 2 साईडून येतात. तर मग असं वाटतं की हे 2 वेगवेगळे धबधबे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.